तिळगुळ घ्या, गोड बोला, असं आपण संक्रांतीला सहज म्हणून जातो. हो अगदी. पण या परंपरेमागे फक्त गोडवा आहे की काही सखोल शास्त्र आहे? आज आपण याच प्रश्नाच्या जरा मुळाशी जाणार आहोत. आपल्यासमोर दोन खूप वेगवेगळे संदर्भ आहेत. हो. एक म्हणजे आयुर्वेदाचा एक जुना ग्रंथ आणि दुसरा म्हणजे आधुनिक पोषणाशास्त्रावरचा एक शोधनिबंध. आणि इथेच तर खरी गंमत आहे. कशी? कारण दोन्ही संदर्भ तिळगुळाला महत्वाचं मानतात, पण त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. आयुर्वेदात याला संयोग म्हणतात. संयोग? हो, म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्यावर त्यांचा परिणाम केवळ 1+1=2 असा नसतो, अच्छा. तर तो कैक पटीने वाढतो. हे एक आपण म्हणू शकतो की शास्त्रीय संयोजन आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर काहीतरी वेगळं घडतं. अगदी. बहुतेक लोकांना हे माहिती आहे की दोन्ही पदार्थ उष्ण आहेत, पण आयुर्वेदाच्या भाषेत याला काही विशेष महत्त्व आहे का? नक्कीच. आयुर्वेदाच्या भाषेत याला उष्णवीर्य म्हणतात. म्हणजे या पदार्थांची मूळ प्रवृत्तीच उष्ण आहे. अच्छा. पण गंमत अशी आहे की तिळाचं उष्णवीर्य हे तीक्ष्ण आहे, म्हणजे ते पटकन शरीरात उष्णता वाढवतं. ओके. तर गुळाचं उष्णवीर्य हे मंद आहे. त्यामुळे काय होतं की गुळ तिळाची अतिरिक्त उष्णता नियंत्रित करतो. म्हणजे बॅलन्स करतो. बरोबर. आणि शरीराला हळुवारपणे आणि बराच काळ ऊर्जा देत राहतो. एक प्रकारची नैसर्गिक स्लो रिलीज एनर्जी आहे. अरे वा. म्हणजे ही फक्त थंडी घालवण्यासाठीची युक्ती नाहीये तर? नाही, अजिबात नाही. शरीराच्या आतल्या कोरडेपणावरचा, ज्याला आयुर्वेद रुक्षता म्हणतो, त्यावरचा पण हा एक उपाय आहे. हा विचार मी कधी केलाच नव्हता. खरंय. ठीक आहे. म्हणजे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते हे स्पष्ट झालं. पण माझ्या वाचनात आलंय की याचा परिणाम अधिक खोलवर, अगदी आपल्या हाडांच्या रचनेपर्यंत पोचतो. हे खरं आहे का? अगदी बरोबर. आपल्या आयुर्वेदिक ग्रंथानुसार तीळ हे अस्थिपोषक आहेत. अस्थिपोषक? हो. आणि गंमत म्हणजे आधुनिक विज्ञानही याला दुजोरा देतं. माहितीये, तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. काय सांगताय? हो. पण एक अडचण आहे. वनस्पतींमधलं कॅल्शियम शरीर नेहमीच सहजपणे शोषून घेत नाही. मग? इथे गुळाची भूमिका महत्वाची ठरते. गूळ पचनशक्ती सुधारतो आणि त्यात असलेले सूक्ष्म पोषक घटक कॅल्शियमच्या शोषणाला मदत करतात. अच्छा. माझी आजी नेहमी म्हणायची की संक्रांतीला तिळगुळ खाणं म्हणजे वर्षभरासाठी हाडांना तेलपाणी देण्यासारखं आहे. वा. आता कळतंय की त्यामागे हे शास्त्र होतं. एक मिनिट. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. विचारा. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण आपल्या आधुनिक पोषणशास्त्राच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलंय की गूळ म्हणजे साखरच. बरोबर. आणि जास्त तिळगुळ खाल्ल्याने कॅलरीज वाढतात, वजन वाढू शकतं. मग या पारंपरिक ज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचा मेळ कसा घालायचा? हा तर विरोधाभास वाटतोय. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथेच संदर्भ महत्वाचा ठरतो. संदर्भ म्हणजे? म्हणजे आयुर्वेद कधीच कोणतीही गोष्ट अमर्याद खाण्याचा सल्ला देत नाही. त्याला मात्रा असं म्हणतात. म्हणजे प्रमाण? हो, प्रमाण. दिवसाला 2-3 लाडू पुरेसे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काळ. काळ म्हणजे वेळ? हो, हिवाळ्यात आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची आणि स्निग्धतेची गरज असते. तेव्हा खाल्लेला तिळगुळ शरीराला जास्त फायदेशीर ठरतो. अच्छा. म्हणजे ऋतूनुसार आहारात बदल? अगदी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पदार्थाचं स्वरूप. रिफाईंड साखरेत फक्त कॅलरीज असतात, तर नैसर्गिक गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी खनिजही असतात. हो, हे खरंय. त्यामुळे तो रक्तासाठी आणि ऊर्जासाठी अधिक चांगला मानला जातो. पण हो, मधुमेहींनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावं. म्हणजे सारांश असा की तिळगुळ हे फक्त एक गोड खाणं नाही, तर हिवाळ्यासाठी आयुर्वेदाने दिलेलं एक नैसर्गिक संरक्षण कवच आहे. यात ऊर्जा, पोषण आणि संतुलन या तिन्हीचा विचार केलेला आहे. बरोबर. संक्रांतीला तिळगुळ वाटण्यामागे आरोग्य, आपुलकी आणि गोडवा हे तिन्ही भाव एकत्र आलेले दिसतात. अगदी. आणि यावरून माहितीये, एक विचार मनात येतो. काय? आपल्या अनेक सणांमागे आणि परंपरांमागे असेच आरोग्यविषयक सखोल विचार दडलेले आहेत. खरंय. तिळगुळाप्रमाणेच आपल्या आणखी कोणत्या परंपरांमध्ये असे आरोग्यदायी ज्ञान लपलेले असेल, ज्याकडे आपण फक्त एक रिवाज म्हणून पाहतो आणि त्यामागचं शास्त्र समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही.